श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आजपासून आपण तुकारामाचे 12 अभंग या विषयावर सहचिंतन करणार आहोत। जरा मागे वळून पाहिलं तर मागे आपण थांबलो होतो आधीच्या वेळेला, मध्ये दिवाळी झालेली आणि दिवाळीसाठीच आपण थांबलो होतो। आज आहे विनायकी चतुर्थी, मंगळवारी येते ती चतुर्थी, शुद्ध चतुर्थी। विनायकाबद्दल आपण मागे एक बघितलं होतं की कलौ चंडी विनायक। या कलियुगात 2च मुख्य दैवत आहेत, एक शक्ती देवी चंडीच्या रूपात, दुर्गा पाहिजे, रणदुर्गा पाहिजे, वीर दुर्गा पाहिजे, शांता दुर्गा नको। शांता दुर्गा आज स्त्रियांवरचे सगळे अत्याचार वगैरे बघितले तर ती रणदुर्गाच पाहिजे। म्हणून चंडी, काली ही रूपच देवीची उग्र शक्तीची आहे की महिषासुरासारखे राक्षस असुर सुद्धा या देवीने मारलेले आहेत। देवी भागवतात या सगळ्या कथा येतात। देव कुठला तर चंडी विनायक, विनायक आज विनायकी आहे। हे विशेष रीतीने नायकत्व करणारा गणेश। आता आपण गोष्ट बघणार नाही पण एक लक्षात ठेवा, गणेशाची जी नावं आहेत ते त्याचे अवतार आहेत। आपण जी द्वादशैतानी नामानी त्रिसंध्यम यपशेंदरा म्हणतो की प्रत्येक अवताराच एक नाव आहे, अवताराची कथा आहे। तर या विशेष नायकत्व म्हणजे देवाच्या सेनेचं नायकत्व अशा विशेष पद्धतीने केलेलं आहे की अशा असुराला त्यांनी मारलेलं आहे की ज्या असुराचं रक्त खाली पडलं असतं तर थेंबाथेंबातून तशा प्रकारचा राक्षस निर्माण झाला असता। तर त्यांनी अशा प्रकाराने मारलं की त्याचं सगळं रक्त आपल्या अंगावर घेतलं आणि तेव्हापासून गणपतीला आपण सगळं तांबडं व्हायला लागलो। आपण म्हणतो ना रक्त पुष्पैः सुपूजितम रक्त गंधानुलिप्तांगम रक्तवाससम, म्हणजे तांबडी वस्त्र, तांबडं गंध, तांबड्या अक्षता, तांबडं फूल, कारण तो रक्ताचा रंग आहे, तो क्रांतीचा रंग आहे, तो विशेष नायकत्वाचा रंग आहे। नेतृत्व आज संपूर्ण जगाला, आपल्या देशाला सुद्धा नेतृत्व जरा निराळ्या प्रकारचं पाहिजे आणि ते इव्हॉल्व होईल, म्हणजे ते काळाच्या ओघात तयार होईल आणि कदाचित ते आपल्याच देशात तयार होईल। आणि त्यामुळे आपण हे जे सत्संग वगैरे करतोय त्याचा एक उद्देश हा आहे, तुम्हाला एकट्याने करता येणार नाही कदाचित, पण आम्ही असे एकत्र येऊन, कारण दुसरं जे सूत्र आपण बघितलं होतं कलौ शक्ती संघे, संघ संघटन एकत्र येणं, त्याच्यात कलियुगातली सगळी शक्ती आहे। आणि मंत्र कुठला तर हरेर नाम, आणि या हरेर नाम किंवा विठ्ठल नामाचं जर कोण प्रतीक असेल तर आज आपण त्याच्याबद्दल आजपासून बोलणार आहोत ते संत सूर्य तुकाराम। सूर्य का म्हणायचं, कारण एक हिंदीत असे एक म्हण आहे, म्हणजे कविता आहे म्हटलं तरी चालेल, सूर सूर तुलसी ससी उडुगण केशवदास, आज के कवी खद्योत सम जह तह करित प्रकाश। म्हणजे सूरदास हा सूर्य आहे, तुलसीदास हा चंद्र आहे। सूर सूर, सूरदास, सूर म्हणजे सूर्य, तुलसी ससी, शशी म्हणजे शशी चंद्र, उडुगण म्हणजे आकाशातले नक्षत्र, केशवदास, आज के कवी खद्योत सम, खद्योत म्हणजे काजवा, काजूला आपण म्हणतो तो, जह तह करीत प्रकाश, आत्ता प्रकाश आहे नंतर नाही, आत्ता प्रकाश आहे नंतर नाही, असे कवी। तसा हा संत सूर्य जरी असला तरी ज्ञानेश्वरांनी पसायरनं जे मागितलेलं आहे मार्तंड जे तापहीन, तसा हा सूर्य असलेला तुकाराम हा तापहीन मार्तंड आहे। मार्तंड म्हणजे सूर्य, पण तापहीन, स्वतः खूप तापला, म्हणजे तप केलं, परिस्थितींनी त्याला तापवलं, निरनिराळ्या लोकांनी त्याला तापवलं, पण तरी सुद्धा हा शांत आहे।
याचा अभंग म्हणजे आपण म्हणतो ना शरदाचं चांदणं, इतके ते वाचायला, त्याच्यावर चिंतन करायला इतके शांत शीतल चंद्राच्या चांदण्यासारखे. म्हणून संत सूर्य, कारण तो सगळ्या संतांच्या श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ कनिष्ठ असं नाहीये. आपल्याला माहित आहे की बहिणाबाई ही शिष्या कोणाची? तुकारामाची. तिने सांगितलंय संत कृपा झाली इमारत फळा आली. वृक्ष फळाला येतो पण इमारत फळा आली म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया. बरोबर आहे की नाही? पाया झाल्यानंतर खांब गेला कोणी? नाथानी भागवत. नामदेवानी काय केलं? विस्तार केला. तुका झाला से कळस. आणि कळसावर ध्वज कोण असेल तर मुक्त आहे, हे ध्वज आहे. असं हे भागवत धर्माचं एक मंदिर तयार झालेलं आहे. आणि त्याच्यात तुका झाला से कळस. आपण अगदी सुरुवातीला आपले जे सद्गुरू गोंदवलेकर महाराज, त्यांचं नाव गणपती म्हणून त्यांना 21 अशा प्रवचनांची आपण दुर्वांची जोडी वाहिली होती. नंतर तुकारामाची पालखी निघाली त्या दिवसापासून देहू तिथून आपण प्रवास सुरू केला होता मानसवारीचा. मग मानसवारी आपण आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचलो. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी नित्यपाठ म्हणजे ज्ञानबा आणि तुकाराम. आपण या चातुर्मासाचा चातुर्मास्याचा शेवटचा दिवस जो 26 तारीख आहे म्हणजे आजपासून 9 दिवस आपण तुकारामाच्या 12 अभंगांवर चिंतन करणार आहोत पांडुरंगाच्या सद्गुरूंच्या प्रेरणेने. तर एक लक्षात घ्या की या वेळेला चातुर्मासात आपल्याला 5वा महिना मिळाला होता. त्या महिन्यात आपण भागवतातल्या कथा बघितल्या. भागवत कथामृत हा विषय घेतला होता. मग आपण स्तोत्र घेतली. आपण 3 स्तोत्र बघितली. एक रामरक्षा, भीमरूपी आणि अथर्व शीर्ष आणि विष्णू सहस्रनाम म्हणलं तरी चालेल. कल्पना ही नव्हती की अशा प्रकारची सेवा सद्गुरू करवून घेतील. तो करोना काय आला आणि बाकी गोष्टी करू ना पण हे करा असं काहीतरी झालं आणि होऊन गेलं. एरवी या पद्धतीचं सवय नाही. ही आमची पिढी जी आहे ना, तुम्ही ज्याला टेक्नो सेव्ही म्हणता, आम्ही बिलकुल नाही आहोत. ही ॲपरेटस आम्हाला वापरता सुद्धा येत नाही. पण करून घ्यायचं एकदा सद्गुरूंनी ठरवलं तर रेड्याच्या तोंडून जर वेद बोलवतात, भिंत जर चालवतात तर आपल्याला हे करणं काही अवघड नाही. हळूहळू हे माध्यम जमत गेलं. तुकारामाबद्दल जर सांगायचं असेल तर जन्मले केव्हा ते जे साल आहे त्याच्याबद्दल एकमत नाही. पण तरी सुद्धा संशोधकांनी, विशेषतः गुरुदेव रानडे वगैरे की जे संशोधक भक्त होते, गुरु होते आणि मग संशोधक होते, वाचन करून ग्रंथ लिहिले, तर 1598 साली त्यांचा जन्म झाला. रामदासांचा जन्म 1608 साली आणि शिवाजी महाराजांचा 1627 किंवा 30 साली. मी का सांगितलं? कारण हे समकालीन आहे, एकमेकाला भेटलेले आहे. 1598 साली जन्म आणि बरोबर 21 वर्ष, 21व्या वर्षी म्हणजे 1619 साली अनुग्रह. अनुग्रह हा तुकारामाच्या जीवनातला, प्रत्येकाच्या जीवनातला असतो, पण तुकारामाच्या जीवनातला क्रांतिकारी क्षण आहे. आणि त्याच्यानंतर 52व्या वर्षी ते गेलेले, त्यांनी आपली यात्रा संपवलेली आहे. म्हणजे किती? 1598 साली जन्म, त्याच्यानंतर 21 वर्षांनी 1619 साली अनुग्रह आणि 50व्या वर्षी 52व्या वर्षी ते गेले. म्हणजे 1650 हे तुकारामाचं आपण निर्याणाचं वर्ष असं समजूया. एकमत मात्र त्या तिथीबद्दल आहे. आता तुकारामाची तिथी देहू सोडून जाण्याची का देह सोडून जाण्याची? कारण तुकारामाचा देह जर सुटलेला लोकांनी पाहिला असता तर समाधी बनवली असती. तुकाराम आणि मुक्ताई यांच्या समाधीच नाहीये. लक्षात घ्या, चोखामेळा जरी तो चिखलात गाडला गेला तरी नामदेवानी त्याची हाडं शोधून समाधी बांधलेली आहे. आणि ती सुद्धा एक पायरीच समजली जाते. पहिली पायरी चोखोबाची, दुसरी पायरी नामदेवाची आणि तिसरी पायरी म्हणजे विठ्ठलाचे पाय. असं 3 पायऱ्याने दर्शन विठ्ठलाचं घ्यायचं असतं. तर तुकारामाचं फाल्गुन वद्य द्वितीया, ज्याला आपण तुकाराम बीज म्हणतो, त्यावेळेला त्यांनी ते निघून गेले आपल्याकडून, असं एवढं म्हणूया की आपण. कारण त्याच्याबद्दलही एका अर्थाने मतभेद आहे. तुका सदेह वैकुंठाला गेला. मध्यंतरी काय झालं, प्रभात नावाची टॉकीज, त्यांनी तुकाराम नावाचा चित्रपट काढला.
आणि जगात 100 आठवडे सलग चाललेला एका थिएटरला हा चित्रपट आहे पहिला. त्यामुळे त्याचं रेकॉर्ड आहे आणि आपल्याला सांगायला हरकत नाही गिनेस बुक मध्ये तुकाराम पोचले 100 आठवडे. आता प्रभातने जरा ट्रिक सीन दाखवण्यासाठी केलं काय की गरुड आणला, त्या गरुडावर तुकाराम बसले आणि आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा. हे काही तुकारामाची रचना नाहीये. त्या संत तुकाराम चित्रपटातल्या बऱ्याचशा शांताराम आठवले यांच्या आहे. आधी विजय कले विजय अंकुरले, पण त्या इतक्या तुकारामाच्या वाटतात कारण तुकारामावर भक्ती असलेले असे एका अर्थाने भक्त ते कवी होते. ज्यांनी तुकारामाची भूमिका केली ते विष्णुवंत पागनीस तुकारामच आहे. पुढचं आयुष्यभर आपल्या गोंदवलेकर महाराजांना ते एकदा भेटले होते आणि त्यांनी दुसऱ्या प्रकारच्या चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. मला वाटतं महाराज म्हणाले तुकाराम हा तुमच्या जीवनातला एकमेव चित्रपट राहू दे. अभिनय करता करता तुम्ही ती भूमिका जगत होता, पण मला वाटतं तसं काही घडलं नाही आणि पुढे त्यांना भ्रम झाला. हल्ली आपण अल्झायमर वगैरे असे काही निरनिराळे शब्द वापरतो, पण भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं लोक तुम्हाला तुकाराम मानतात, तुम्हाला नमस्कार करतात, भजन वगैरे तुम्ही इतके दंग होऊन जाता त्याच्यात की तुकारामच तुमच्या रूपाने पुन्हा जन्माला आलेला असं. तर म्हणून काय की आपण तुकारामाला जो मंत्र दिला होता तो शेवटी म्हणणार आहोत, पण ओम आधी लावून. कारण अलीकडच्या काळातले ज्ञानेश्वरांचे अवतार म्हणजे पावसचे स्वरूपानंद. कारण त्यांनी काय केलं की ज्ञानदेवांचं त्या काळच्या मराठीतलं म्हणून आज जरा अवघड वाटणार सगळं वाङ्मय आजच्या प्रचलित मराठीत बोधामृत कुंभ राशी क्या म्हणल्यात काय वानावी निराशी हे सगळ्यांना वाटून टाकलं तुम्ही सध्याच्या मराठीत. म्हणून तुम्ही महाराज म्हणायचे ना कृष्ण कपडे बदलून ज्ञानेश्वर झाला आणि ज्ञानेश्वर जरा कपडे बदलून स्वामी स्वरूपानंद पावसचे झाले. राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी हा मंत्र आपण शेवटी म्हणणार आहोत. तुकारामाचा जो मंत्र आहे अनुग्रहाचा, अनुग्रह झाला कुठे? स्वप्नात. वय 21. त्याच्या आधी काय काय घडलं होतं? दुष्काळ आला होता, दिवाळं निघालेलं होतं, दुकान बंद करावं लागलं होतं आणि तुकारामांनी ज्यांना उधारी दिली आणि इतकं नाही का शेजारच्या गावात तुकारामाचं नाव सांगितल्यानंतर उधारी मिळत होती. तुकारामाला कोणी काही उधार देईना, दैना झाली, बायको पहिली मेली, आई वडील गेले, मोठा भाऊ निघून गेला, एक भाऊ गेला, मुलगा गेला एक. लक्षात घ्या इतकं सगळं घडलं. आता मग तो काय म्हणतो की आता विठो तुझे माझे राज्य. आता कुठला पाश उरलेला नाही म्हणाले. त्यांचं बायको होती, मुलं होती आणि दुसरी बायको जिला जिजाऊ किंवा आपण आवली वगैरे म्हणायचे ती खाष्ट होती. खाष्ट म्हणजे समजण्यासारखं यांचा प्रपंच मोठा, मुलं अनेक आणि ती श्रीमंताच्या घरातून आलेली आणि इथे बघायला गेले तर दारिद्र्य म्हणून तिचा तळा करायचा आणि यांना कोणी काही दिलं तर हे नको म्हणायचे. शिवाजीने नजराणा पाठवला, मृत्तिके समान परत पाठवलं. आपण बघितलंय ना तुकारामाचं चरित्र आहे ना हे इतकं अभ्यास करण्यासारखं आहे. विशेषतः गृहस्थाला मी अभ्यास करण्यासारखं म्हणतो, जगण्यासारखं जरा अवघड आहे. कारण तुकारामाचं चरित्र तुकारामाच्या भूमिकेतून जगणं अवघड आहे. पण तरी सुद्धा सोपं काय किंवा आदर्श काय की अध्यात्म दर्शन नावाचा एक ग्रंथ गुरुदेव बेलसरे बाबा बेलसरेंनी लिहिलाय. त्यांनी काही शेपानं वर्णन केलेलं आहे अध्यात्म दर्शन म्हणजे फिलॉसॉफी. आणि शेवटी ते काय म्हणतात की किती सांगू हे तुकारामाचं चरित्र बघा, तुकारामाचं चरित्र वाचा, तुकारामांनी साधना केली ते पहा, म्हणजे सगळ्या अध्यात्माचं दर्शन होईल. आणि शेवटी त्यांनी 12 पानांचं वगैरे तुकारामाचं थोडक्यात सुंदर चरित्र सांगितलं आहे. शेवटी हे कसं वाटतं माहित आहे ना की नारद भक्तीची सूत्र सांगत जातात. भक्ती अशी आहे, भक्ती तशी आहे, भक्ती तशी आहे. आणि नंतर मग किती सांगू जाण गोकुळात यथा व्रज गोपिका नाम. त्या व्रजभूमीतल्या त्या वृंदावनातल्या किंवा गोकुळातल्या ज्या गोपांगण आहेत म्हणजे गोपी आहेत त्यांची जी भक्ती आहे ना ती अंतिम भक्ती आहे. आणखी काय सांगू भक्तीबद्दल? तसं सगळ्या संतांबद्दल सांगण्यापेक्षा एकट्या तुकारामाबद्दलच बोला ना तुम्ही. आपल्याला ती संधी मिळालेली आहे. तुकारामाचं चरित्र पाहिला तेवढा वेळ का नाही? कारण आपण तुकारामाचे 12 अभंग म्हणले तरी ते 16 अभंग आहे.
आपण शेवटचे 4 आधी बघणार आहोत. त्याच्यात काही फार माहिती नाहीये, पण किंवा त्याच्यात फक्त माहितीच आहे असं म्हणूया, पण तरी 12वा अभंग आहे ना, तो आपण आज बघणार आहोत. तुम्ही म्हणाल की 12वा अभंग म्हणजे शेवटचा अभंग आधी का? हे आधी आणि नंतर हे संतांच्या रचनेत नसतं, तर ते ओवलेले असतात. आणि माळ ओवल्यानंतर आपण बघितलंय ना, पहिल्या मुलाला कंस परत द्यायला जातो देवकीला, की मामा आहे ना, मी असा नुकता जन्माला आहे ना, किती कोवळा जीव आहे, याला कशाला मारू? आणि हा पहिला आहे. 8वा जीव जो आहे आमचा, 8वं अपत्य, ते तुझा नाश करणार आहे, 8व्याला मारतो. तो परत देत असताना नारद आले आणि नारदाने त्याला सांगितलं की मला हे बघ, आता 8 कमळांची माळ दिलेली आहे, ती त्यांनी जमिनीवर ठेवली आणि मोज बरं. मग तो 1 2 3 4 5 6 7 8 बरं, आता इथून सुरुवात कर बरं, 1 2 3 4 5 6 7 इथून सुरुवात कर. अरे म्हणजे कुठलंही कमळ हे पहिलेही असू शकतं किंवा शेवटचे असू शकतं. तेव्हा तू जोखीम घेऊ नकोस, म्हणजे हल्लीच्या भाषेत रिस्क घेऊ नकोस, मारून टाक. तुम्हाला कंसाला दया आलेली होती, त्याच्यातला माणूस जागा झाला होता, मामा जागा झाला होता, आणि तू परत करत असताना नारदाने हा दुष्टपणा त्याला का करावा लागला? अगदी सोपं आहे. पहिलं मूल परत दिलं, दुसरं मूल आणखीन प्रेमानं परत दिलं असतं, तिसरं आणखीन प्रेमानं परत दिलं असतं. ह्याच्यात जर प्रेम, करुणा, दया जागी झाली तर ह्याच्या पापाचा घडा भरणार नाही आणि त्याला मारणं अवघड होईल. याच्याकडून जास्तीत जास्त पाप घडली पाहिजे म्हणून नारदाने सांगितलं नको जोखीम घेऊस. पहिला नाही, तो 8वा असू शकतो, मारून टाकता. हे सगळं घडलं. म्हणून 12वा अभंग हे इथे त्यांनी 12 अभंग दिले, तुकारामाने त्यांना क्रम दिलेला आहे म्हणून 12वा म्हणायचा. आपण बघितलं होतं ना, मरा मराचं राम राम होतं, तागी तागीचं गीता गीता होतं. असं काही नाही आहे हरे राम कृष्ण हरी का, दुसऱ्यांदा म्हणा हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण, असं होतं ते चालू राहतं हे सगळं. म्हणून 12वा म्हणजे शेवटचा नाही. आणि पूर्वी सिनेमाची काही तंत्र असायची, रहस्य चित्रपट असायचं आणि त्याच्यात लिहिलेलं असायचं, आरंभ चुकवू नका, शेवट कोणाला सांगू नका. काय आरंभीच एक खून वगैरे व्हायचा, आरंभी तो चुकला की तुम्हाला कळणार नाही, आणि शेवट सांगितला की सस्पेन्स गेला, खुनी कोण आहे. तसा आरंभ आणि शेवट आपण शेवटापासून सुरुवात करणार आहोत. अभंगांची भाषा सोपी आहे आणि त्यामुळे सोपी आहे तर तुकारामाच्या अभंगांची भाषा काही अवघड नाही आहे. पण परत याच्यातील मतभेद, हे काही तुकारामाने रचलेले अभंग नाही, हे तुकारामाच्या नावे खपवले गेलेले अभंग आहेत. त्याला क्षेपक अभंग किंवा प्रक्षिप्त अभंग म्हणतात. आणि म्हणून अभंगाच्या गाथेत हे अभंग आपल्याला आढळत नाही, पण 12 अभंग म्हणून असं पुस्तकच असतं आणि तो नित्यपाठ आहे, हे लक्षात ठेवा. जसा हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे, तसे 12 अभंग हा वारकऱ्यांचा नित्यपाठ आहे. संध्या सकाळी करा आणि हा नित्यपाठ आहे तो रात्रीच्या प्रार्थनेत म्हणा. गुरुदेव रानडे हे तसे बुद्धिमान पण भक्तिमान सुद्धा. त्यांनी जो नित्य नेम बसवला निंबाळला, त्याच्यात त्यांनी सांगितले 12 अभंग वाचल्याशिवाय राहू नका. त्या अभंगातच सांगितले 11 वेळा तुम्ही 12 अभंग वाचा, कुठलंही संकट असेल ना ते संकट दूर होईल किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसेल. तुकाराम स्वतःच सांगतात. नंतर ह्या अभंगाबद्दल गोष्ट काय, तुकाराम गेले म्हणजे नक्की काय झालं. तुकारामांचं शरीर का मिळालं नाही, इंद्रायणी त्यांनी उभी टाकून ते वाहून गेले, शक्यता असेल. ते कुठेतरी रानात गेले, ते असेच बसायचे डोंगरावर, कामागड काय किंवा त्याचे भंडारा काय त्याच्यावर बसायचे. कुणीतरी वाघाने वगैरे फरफटक नेलं असेल, काहीही सांगताय. पण एक जी अशी थिअरी आहे, म्हणजे सिद्धांत आहे किंवा माहितीपूर्ण अशी एक आहे की तुकारामानं खूप झालं, आता जीवन हे तेच करायचं, आपण जरा निघून जाऊया समाजापासून दूर, आपल्या माहीत असलेल्या लोकांपासून दूर. हे जे रुटीन झालेलं आहे त्यानं कंटाळा आलेला नव्हता, कारण वाचा झालीसे अनावर, माझं नियंत्रणच नाही, मी ठरवलं तरी विठ्ठल न म्हणता मी राहू शकणार नाही, इतकं त्यांचं झालं होतं. पण ते गेले काशीला. पेंडसे नावाचे गृहस्थ आहेत, त्यांचा ग्रंथ आहे, त्याच्यात हे माहिती दिलेली आहे आणि पटण्यासारखी आहे. पण बघा ना तुम्ही, ते काशीला गेले, काशीला तिथे त्यांना देहूची मंडळी भेटायला लागली, कारण तीर्थयात्रेला आलेली. मग काशीला किंवा तिथून पुढे ते ऋषिकेशला गेले, तिथे मंडळी भेटली असेल, त्यांच्याबरोबर तुकारामांनी हे अभंग पाठवले
ओळख म्हणून कंथा पाठवली. कंथा म्हणजे गोधडी जेथे घालायचे. आणि आपली माळ पाठवली. म्हणजे ही माळ माझी आहे. ही कंथा गोधडी तुम्ही माझ्या बरोबर बघितलं असेल. गोधडी म्हणजे घालत आसन असेल बसा, एरवी पांघरा, एरवी अंतरा, अशी ती गोधडी कंथा. समर्थांचं तुम्हाला 2 ओळी आठवत असेल की बहुजीर्ण झाली देहे बुद्धी कंथा, महाराज दे वस्त्री अंगीचे वस्त्र आता. हे महाराजा, हे रामा, तुझं वस्त्र मला दे. मला तुझ्यात सामावून घे की देह बुद्धी हा देह हे नकोस झालंय. तुकारामाला असंच झालं असेल. कंठा पाठवली, माळ पाठवली आणि हे 12 अभंग पाठवले. आणि हे वाचा तुम्ही. आता ऋषिकेश, हिमालय हे त्या अजूनही आपण स्वर्गच म्हणतो की त्याला. स्वर्गातून हे अभंग आले. आता लोकांनी केलं की स्वर्गातून असे पडले, जणू काही पडताना बघितलं. पण तुकारामाचे अभंग आहे ती श्रद्धा आहे. गुरुदेव रानडे सारख्या भक्त संशोधकांनी निश्चितपणे सांगितले तुकारामाचे अभंग आहे. आपण तुकारामाचे 12 अभंग म्हणून पाहणार. 12वा अभंग आणि वाचूया. किती सोपं आहे लक्षात ठेवा, पण फार अर्थपूर्ण आहे. त्यांनी सांगितलेलं आहे 12व्या अभंगात, स्वर्ग लोकीहून आले हे अभंग. हे अभंग आहे, स्वर्ग लोकीहून आले. धाडियेले सांग तुम्हाला. सांग म्हणजे सांगणे नाही, सांग यथा सांग, व्यवस्थितपणे मी तुमच्यासाठी ते पाठवलेले आहे. नित्य नेमे यासी पढता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरींची. नित्य नेम रोज वाचा, तुमची पाप आधीची जळून जाते. म्हणजे त्याचे तुम्हाला जे भोग भोगावे लागतात ते भोगतोही तुम्ही बुद्ध भोगल्यासारखे करा. अगदी पाप असली म्हणून बिघडलं काय, मला काही त्याचा त्रास होत नाही. तया मागे पुढे रक्षी नारायण, मांडीला निर्वाण उडी घाली. आपण बघणार आहोत त्याचा अर्थ. बुद्धीचा पालट. हे अभंग जर वाचले तर बुद्धीचा पालट नासेल कुमती, होईल सद्गती येणे पंथे. पुढे काय सांगितले, सद्गती झाली या सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा. तुम्हाला सद्गती मिळाली ना, आपण सद्गती जन्मानंतर म्हणतो, पण हे आधीच म्हणताय सद्गती झाली या सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा, साधितील येणे इह पर लोक. हा लोक आणि नंतरचं जीवन जे काही आहे मृत्यूनंतरचं, पण आधीतील येणे इह पर लोक. सत्य सत्य भाग मी शपथपूर्वक सांगतो. मी शपथपूर्वक सांगतो काय की हे असंच घडणार आहे. परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भव व्यथा जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची आनमज. तुमचे सगळे संसारातले जे त्रास आहेत, क्लेश आहे, चिंता आहे, पळून जातील. अशा कशा पळून जातील ना, तुम्हाला जाणवणार नाहीत ना. मग असलं काय बिघड, बऱ्याच वेळेला आपल्या केसात काहीतरी अडकलेलं असतं, आपण आरामात जात असतो. मग कुणीतरी भाऊ तुमच्या केसात काय अडकलं, जरा काढा बरं. बघा ना किती सोपं. तसे आपले भोग होऊन जातात. तुम्हाला किती त्रास झाला नाही. ज्ञानेश्वरांना लोकांनी किती त्रास दिला, ज्ञानेश्वरांना त्रास वाटलाच नाही. हीच तर गंमत आहे. नाही का त्यांच्या पुढच्या वाङ्मयात एकदा तरी असा उद्गार आला असता ना की काय हे लोक, काय हा समाज, आम्ही संन्यासाची पोरं, हा काय आमचा दोष होता का? पण आम्हाला त्यांनी किती त्रास दिला. आम्ही सोडा ती लहान मुक्ताबाई, तो विसोबा खेचर तिच्या हातातलं खापर ते मडकं फोडून टाकतो आणि मग तो संन्यासाच्या पोरांना मांडे खायची बरी, अगदी हुकी आली, लहर आली आहे, हे वगैरे किती त्रास. ज्ञानदेव म्हणतात की आम्हाला तो त्रास झालाच नाही. हे लोक त्या पद्धतीने वागले. नंतर आम्ही काहीतरी करून दाखवलं, आम्ही डोक्यावर घेतलं, आमच्याकडून ज्ञानेश्वरी सांगून घेतली. नंतर एवढे लोक आमच्या मागे यायला लागले. बघा ना, त्यांनी कधीही एकाही शब्दाने समाजाबद्दल, समाजातील लोकांबद्दल, त्यांना दिलेल्या किंवा झालेल्या त्रासाबद्दल एकही शब्दाने तक्रार केलेली नाहीये. म्हणून येणे भव व्यथा जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची, विठ्ठल सखा आहे त्यांचा, आणमज टाळ आणि कंथा. टाळ, कंथा आणि हे अभंग. आणि काही ठिकाणी जपमाळ. टाळ आणि कंथा धाडीली निशाणी, खूण म्हणून. हे माझेच आहे, हे ओळखा ना तुम्ही. घ्यारे ओळखवणी सज्जन हो. आणि शेवटी सांगतात, माझे दंडवत तुम्हा सर्व लोका,
देहासहित तुका वैकुंठासी. आता हे तुकारामाच्या अभंगात मग काय, देहासहित वैकुंठाला गेला, झाल्या कथा सुरू, चमत्कार सुरू झाले. कारण तुकाराम भेटलाच नाही शेवटी कोणाला. तुकारामाचा देह मिळाला नाही, तुकारामाचा अंत्यसंस्कार केला नाही, तुकारामाचे 10वा 12वा दिवस श्राद्ध केलं नाही, तुकारामाच्या अस्थींचं विसर्जन केलं नाही. आणि तुकाराम म्हणतो ना, मी देहासहित वैकुंठाला गेलो, याचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. एक फार सुंदर वाक्य आहे. मी तुम्हाला 2 वाक्य सांगतो, इंग्रजीतली वाक्य. पहिलं फार सुंदर वाक्य, इह पर. इह म्हणजे धिस वर्ल्ड आणि पर इज दॅट वर्ल्ड ऑर नेक्स्ट वर्ल्ड. गारफील्ड नावाच्या एका माणसाने लिहिलेलं आहे, या जगात मी फक्त दोघांना घाबरतो, एक गारफील्ड आणि दुसरा गॉड. कारण गारफील्ड बरोबर मला या जगात राहायचंय आणि गॉड बरोबर पुढच्या जगात राहायचंय. बरोबर आहे ना. म्हणून देवाची थोडीशी मला भीती वाटते आणि गारफील्डची प्रचंड भीती वाटते. म्हणजे मला स्वतःची भीती वाटते. फार मार्मिक आहे वाक्य. गॉड मेड मॅन इन गॉड्स फॉर्म. फार सुंदर सोपं वाक्य आहे की देवाने माणसाला आपल्यासारखंच म्हणजे देवाच्या फॉर्म मध्ये बनवलं. गॉड मेड मॅन इन गॉड्स फॉर्म टू रीपे द डेट. हे जे कर्ज आहे, हे जे ऋण आहे, ते फेडण्यासाठी मॅन हॅज टू, आपण म्हणतो ना, मेक गॉड इन मॅन्स फॉर्म. गॉड इन मॅन, मॅन इन गॉड, याचं प्रतीक म्हणजे तुकाराम. तुकाराम म्हणजे साक्षात पांडुरंग. आणि त्यांनी सांगितलं, पांडुरंग पाहावया गेलो, विठ्ठल पाहावया गेलो, विठ्ठल होऊनिया ठेलो. मग ठाकलोच तिथे विठ्ठल म्हणून. हा फार महत्वाचा भाग आहे ना. म्हणजे देव कसा दिसतो, माझ्यासारखा, आणि मी कसा दिसतो, देवासारखा. सोपं आहे ना. मी विठ्ठलासारखा दिसतो, विठ्ठल माझ्यासारखा दिसतो. हे लक्षात घ्या. आता हे जर आपल्याला, मग पुढे तुकारामाच्या चरित्रात अनेक प्रसंग आलेले आहेत. त्याच्यातलं एक चित्र त्यांनी वर्णन केलेलं आहे. ठिकाणी 2 संत समकालीन नदीच्या, मग ती चंद्रभागा नदीच म्हणूया ना, एक या टोकाला आहे, दुसरा त्या टोकाला आहे. एक रडतोय, दुसरा ओरडतोय. रडतोय, अरे एवढा माणसाचा जन्म असूनही तुम्ही मुक्तीसाठी प्रयत्न का करत नाही रे, म्हणून रडतोय तुकाराम. मी कितीही सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही. अरण्य रुदन आहे माझं. ओरडतोय रामदास. हे लक्षात ठेवा. दोघांची तक्रार एकच आहे ना. तक्रार एकच आहे. हे म्हणतात, अरे रे ऐका ना आमचं. कितीदा सांगू, तुम्ही ऐकतच नाहीये माझं. एक रडतोय, दुसरा ओरडतोय. 2 समकालीन संत आहेत, पण एकच त्यांना सांगायचं. संत 2 भाषा बोलत नाही, त्यांची भाषा निराळी असली तर. आता इथे आपण सुरुवात करूया. हा जो भाग आहे ना, फार उदाहरण तुकारामाच्या चरित्रातली देऊया आपण, म्हणजे आपल्याला कळेल. पहिल्यांदाच त्यांनी सांगितलेलं आहे, 12वा अभंग आहे हा शेवटचा अभंग आहे. त्याच्यात फलश्रुती सांगितलेली आहे. हे अभंग कसे आले आणि हे अभंग मीच पाठवले, यासाठी मी कोणत्या खुणा, हे म्हणून आधी सांगितलं. ह्याचं हे कळलं की बाकीचे स्वर्ग लोकीहून आले हे अभंग. स्वर्ग लोकी म्हणजे स्वर्गातून का, एक लक्षात ठेवा. अपौरुषेय वेद आपण महाराजांच्या चरित्रात बघितलेले. म्हणजे ते माणसानेच निर्माण केले, पण त्यावेळेला त्यांना देहाचं भान नव्हतं. त्यांची प्रतिभा जागी झालेली होती. ऋतंभरा प्रज्ञा, म्हणजे ते जे सांगत होते त्याच्यावर त्यांचा नियंत्रणच नव्हतं, तोंडातून बाहेर पडत होते. आपण बघितलं गायत्री मंत्र, मी उद्गार आहे, माझ्या तोंडून उद्गार बाहेर पडला. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं. नंतर मात्र लिहिलेले दिसले, कानाने ऐकले, स्मृतीत साठवले आणि शिष्याना दिले. म्हणून आपण बघितलं होतं की मी गायत्री मंत्राचा करता नाही, रचयिता नाही आणि निर्माता नाहीच. मग मी कसला कॉपीराइट मागू, मग मी कशाला पेटंट अँड रॉयल्टी मागू, मला काही नकोय. कारण मी निर्माताच नाहीये, मी रचयिता नाहीये. निर्माता म्हणजे मेकर, क्रिएटर नाही, रचयिता म्हणजे कंपोजर नाही. हे लक्षात ठेवा. मी करताच नाहीये, मी आता डुअरच नाहीये, माझ्या हातून केलेलंच नाहीये. मग आहे पण मी उद्गाता. उद्गार, उद्गार हा उत्स्फूर्त असतो. पुढे त्रिवाचा एक शब्द येणार आहे, त्यावेळेला हा मुद्दा आपण पुन्हा बघूया. नाभीपासून येतो उद्गार. आणि उद्गार असतात ना, ते सगळ्या भाषेत सारखे असतात, कारण भाव व्यक्त करतात. ए, ओ, आ. हे काय मराठीतही आहे, इंग्लिश मध्येही आहे. ए, ओ, आ, ए आहेत ना. स्पेलिंग निराळ, EH करते, ए आहे पण तो शब्द.
ओ, ओ गॉड, ओ नुसतं आहे, ओ एच आहे. बघा ना, मराठीत आहेत, या सगळ्या भाषेत आहेत. कारण ते इंटरजेक्शन किंवा एक्सक्लेमेशन, उत्स्फूर्त उद्गार, त्याला सुंदर शब्द आपण मागे बघितला होता, उद्गीत. हे उद्गीत आहे, ते नाभीपासून येतं आणि ते आलं, मी त्याला थांबूच शकलो नाही, काय करू. बघा, असा हा तुकारामाची ज्या रचना आहेत ना, त्या या पातळीवरच्या रचना आहेत. म्हणून स्वर्गातून आलं म्हणजे देहातून आलं नाही, मस्तकातून सुद्धा नाही. मस्तकाला स्फूर्ती झाली, स्फुरण आलं, प्रतिभा जागी झाली. आपण दुसरा शब्द वापरतो, कुंडलिनी जागी झाली आणि मग म्हणायला लागलं. एक तुम्हाला सांगतो, तुकारामाच्या जीवनातला प्रसंग आहे. कान्होबा हा तुकारामाचा धाकटा भाऊ. तुकारामाचा आवाज गोड होता. पहाटे उठून अभंग म्हणायचे, नाही नामा म्हणे, जनी म्हणे, बापर खुमा देवीवर, सुंदर. हा जागा व्हायचा, पण अंतरुणात ऐकत बसायचा. बरेच दिवस झाले अभंग म्हणतात. एक दिवस तुका म्हणे, चुकून झालं असेल, स्लिप ऑफ द टंग आपण म्हणतो ना, जीभ घसरली असेल. परत तुका म्हणे, तुका म्हणे का म्हणतो आणि काय म्हणतोय. तो म्हणतो, अरे हे ऐकलंच नाही यापूर्वी, हे तुका म्हणे म्हणजे काहीतरी नवीनच आहे. तुक्याला जाऊन विचारतो की तू काय म्हणतोयस, हे तुका म्हणे. तो म्हणतो, मी असं म्हणत होतो. आपण म्हणतो ना, गाल फोडो येतो आणि म्हणतो की मी काय करतो, तो पांडुरंग आहे. अरे संतांची वाणी आहे, जा तू झोप, मी आता पुन्हा पहिल्यापासून पुन्हा तुका म्हणे. वाचा झाली स्यानावर, माझी बुद्धी आहे, तिला प्रतिभेने स्पर्श केला, कुंडलिनी शक्ती जागी झाली. आणि मग तुकाराम तेव्हापासून जे बोलले ते अभंग झाले. अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची. तो जातीनं वाणी होता, पण त्याची वाणी जी होती ना, ती वेदवाणी होती, अभंग वाणी होती. आणि म्हणून ते जे बोलले त्याचेच अभंग झाले. तुकारामाने किती अभंग रचले. काही याच्यात 4000 म्हणतात, काही याच्यात 10,000 म्हणतात, काही याच्यात 13,000 म्हणतात. आणि स्वतः तुकारामाने किती संख्या दिलेली आहे ते आपण उद्या बघणार आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही. पण म्हणजे मी तितके शब्द बोललो ना, माझ्या शब्दांना कशाचं वेदाचं सामर्थ्य आहे. विसाट शब्द तेची सुखे म्हणू येती वेद, तसा वेद आहे. स्वर्ग लोकी होणी म्हणजे त्या पातळीवरून आले. आणखी तुम्हाला एक सांगतो की आपण म्हणतो 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्याच्या पलीकडून ती रचना झालेली आहे, स्वर्गातून आलेली आहे. किंवा ही वाणी वैखरी, ही मध्यमा, ही पश्चंती, बस त्याच्या पलीकडून आलेली आहे, पलीकडून स्वर्गातून आलेली आहे. म्हणून स्वर्ग लोकीहूनी आले हे अभंग. एक आत्मविश्वासानं सांगणं तुक्यालाच जमव. ज्ञानेश्वर फार नम्र वगैरे, तुकाराम नम्र नाही कसं नाही, पण एकदा बोलायला लागले की ब्रह्मांडाचं आचमन घेईन. त्यांना अनुभव होता त्यांचा. स्वर्ग लोकीहूनी आले हे अभंग, धाडी येले सांग तुम्हाला. व्यवस्थित मी तुमच्यासाठी पाठवलेले आहे. मी तुम्हाला वाचताना अडथळा येणार नाही वगैरे, मी व्यवस्थित लिहून पाठवलेले आहे. नित्य नेमे यासी पढता प्रतापे. नित्य नेम, नेमाने वाचा एक गोष्ट. आणि जे नित्य आहे ना, तेच मी या अभंगात सांगितलेले आहे, त्याचा नेम करा. आपण नाहीतर म्हणायचे की कुणाचे तुम्ही नाव घेणार आहात, कोणत्या साहेबाला तुम्ही लोटांगण घालणार. समर्थांनी प्रश्न विचारला. कुणी घरात गेलं की 3 दिवस घरात राहतात, 4थ्या दिवशी जाताना येस सर म्हणायला ऑफिसमध्ये. सुतक 10 दिवस, पूजा 10 दिवस करायची नाही. म्हणजे सगळ्या साहेबांचा जो साहेब आहे त्याला नैवेद्य दाखवायचा नाही, त्याच्या समोर दिवा लावायचा नाही, त्याला फुलं व्हायची नाही. पण हा जो साहेब आहे की जो घरात सुद्धा साहेब म्हणून त्याला कोणी मान देत नाही, त्याच्यासमोर येस साहेब म्हणून लोटांगण घालता. हे विचारलाय प्रश्न. पण तसंच आहे आपलं. सोयीनं आपण आपल्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याला तत्वज्ञानाचा मुलामा देतो. बुद्धिमान असो तर, नाहीतर शास्त्राचा. शास्त्रात असं सांगितलंय, शास्त्रात तसं सांगितलंय वगैरे वगैरे. नित्य नेमे, ह्याच्यातलं जे नित्य आहे तेच नियमाने पढता प्रतापे. पढता वाचनातून होणार आहे फक्त. वाचन म्हणजे अर्थ नको का लक्षात घ्यायला. समर्थांनी सांगितलेलं भौत असावे पाठांतर, पण कंठी धरावे ग्रंथांतर. या कंठात, या बुद्धी ग्रंथाचं जे अंतरंग आहे, मध्यवर्ती कल्पना आहे, संदेश आहे, संदेश प्रत्येक ग्रंथाचा, तो तुम्ही ठेवला पाहिजे. पाठांतर नुसतं करून काही उपयोग नाही. म्हणून नित्य नेमे यासी पढता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरेची. पाप जळून जातील म्हणजे काय. आपण म्हणतो ना, सायं प्रातः प्रयुंजानो अपापो भवती.
पाप करण्याची प्रवृत्तीच होणार नाही. आधीची झाली ते बघून घेतील सद्गुरू, मी कशाला त्याची चिंता करू. आणि म्हणून आपण भर्जनम भव बीजानाम म्हणले ना, तर भर्जनम भव पापानाम असं सुद्धा म्हणू शकू. या जन्मात या प्रपंचात जी पाप झालेली आहे ती भाजून टाका. राम रामेती गर्जनम, तेच साधन इथे सांगितलं, विठ्ठल विठ्ठल म्हणले. म्हणून काय करा, जळतील पापे जन्मांतरीची तया मागे पुढे रक्षी नारायण. मागे पुढे म्हणजे आपण अवत माम, अव पश्चातात, अव पुरस्तात, अवोत्तरातात, अव दक्षिणातात, सर्व तो माम पाही पाही समंतात म्हणलं ना आपण. सगळ्या बाजूनी रक्षण करा. हेच गाण्यात पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. इथे पाहतो आहे असं नाही, रक्षण करतो. मागे पुढे तया मागे पुढे रक्षी नारायण, मांडीला निर्वाण उडी घाल. म्हणजे जीवनाचा शेवट आलेला आहे, कुठल्या अपघातात सापडलेला आहे, काही झालेलं आहे, निर्वाण म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी स्वतः उडी घालून तुम्हाला आधार दिल्याशिवाय, शांत केल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो ना, शेवटच्या क्षणी देवाचं नाव आलं पाहिजे, ती तो काय उडी घाली. याचा अर्थ काय, उडी मार. गरुडावरी बैसोनी आला माझा कैवारी. किंवा प्रत्यक्ष येतो, तो म्हणतो घालायला, गरुडावर बसायला वेळ नव्हता, आधी गरुडाला बोलवा यायला वेळ, तसाच मी आलो. अनेकदा आलेले आहेत ना. तो ज्या वेळेला द्रौपदीने बोलवलं, ते दुर्वास ऋषी आले होते, त्यावेळेला तो काय हे घालून आला, तो पाय चेपत होती रुक्मिणी. रुक्मिणीला एकदम जरा असं ढकलल्यासारखं केलं, तसा झाला. त्याने काय पायात सुद्धा काही घातलं नव्हतं. गरुड कुठला, उडी घाली. तो तिथे येणार आहे. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे म्हणतो ना, निर्वाण त्याच्यात रक्षण करेल. आपण मागे गोष्ट बघितलो की फक्त उल्लेख करतो की ज्या वेळेला ऐकल्या ह्या गोष्टी पुराणातल्या, विशेषतः भागवतातल्या, त्यावेळेला अकबर विचारतो, तुमचा जो देव आहे त्याच्याकडे काही नोकर चाकर नाही आहेत का? तो कशाला धावून येतो? तो सैनिकांना का नाही पाठवत? आम्ही कसं पोलिसांना पाठवून त्याला पकडून आणतो आणि मग शिक्षा देतो किंवा बक्षीस देतो. हा असा कसला देव तुमचा? हो म्हणाला, आम्ही हा विचारच केला नाही. बिरबल म्हणतो. काही दिवसांनी बिरबल सगळी रचना करतो आणि पौर्णिमेची रात्र असते आणि म्हणतो आपण जल सफारीला किंवा आपण जल यानाला जाऊया, जल क्रीडा करायला किंवा सफरीला. त्याप्रमाणे जातात आणि नंतर अकबराला मूल झालेलं आहे आणि ते एका दासीकडे आहे आणि नदीच्या मध्यावर नाव आल्यानंतर ती ओरडते, अरे राजपुत्र पडला पाण्यात. अकबराने मारली उडी आणि नंतर ते धरला त्याने राजपुत्राला. आणि त्यावेळेला लक्षात आलं की ते मेणाचं भावलं होतं, त्याचा मुलगाच नव्हता. त्याचा मुलगा तिथे सुरक्षित होता दासीकडे. हे बिरबलांनी सगळं ठरवलं होतं आणि ओले कपडे घालून अकबर मेणाचं भावलं घेऊन आला. त्यावेळेला बिरबलांनी विचारलं, आम्ही सगळे नोकर इथे असताना तुम्ही का उडी मारली? तो माझा मुलगा होता. मग भक्त हे सुद्धा भगवंताची मुलं आहे म्हणून तो स्वतः उडी घालतो. उडी घालतो संकट आपण म्हणतो ना, स्वामी तैसा कसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, किंवा आपण म्हणतो रामाचं वगैरे सगळं पुढे सांगितलेलं आहे की मांडीला निर्वाण उडी घाल, बुद्धीचा पालट नासेल कुमती. वाईट बुद्धी नाही, खळांची व्यंकटी सांडव, तया सत्कर्मी हृदय वाढव. बुद्धी पालट म्हणजे बुद्धी सुधारायची. आता बुद्धी सुधारायची म्हणून शिक्षण क्षेत्रातले किंवा मानसशास्त्रातले लोक सांगतील IQ वाढवायचा. IQ. दुसरे जण सांगतील EQ वाढवायचा. IQ इज इंटेलिजन्स क्वोशंट, EQ इज इमोशनल क्वोशंट. एक आहे बुद्ध्यांक किंवा बुद्ध्यांक आणि दुसरा आहे भावनांक. आज IQ ज्यांचा जास्त वर आहे ना, त्यांचा EQ खूप कमी आहे, भावनाच नाही. आज बुद्धिमान आहे, हे पाठ आहे, ते पाठ आहे, ही परीक्षा दिली, तो इंटरव्ह्यू दिला वगैरे वगैरे. पण IQ, EQ आणि SQ. SQ म्हणजे काय तर समाज, समाजात कसं वागायचं. बऱ्याच वेळेला हुशार मुलं असतात, ती इतकी बुजरी असतात, त्यामध्ये कमी अभ्यास केलेला तो पाहुण्यांना तो बसा वगैरे, काका काय पाहिजे, मामा काय पाहिजे, अण्णा काय पाहिजे. आणि हा हुशार स्कॉलर घातलेला आई म्हणजे बाहेर जा का नाही कर, तू ये माझ्या बरोबर वगैरे. म्हणजे ज्याला आपण सोशलायझेशन म्हणतो, सामाजिकीकरण म्हणतो, तो समाज अंक, समाजात वावरण्याचा तो त्याचा कमी आहे. पण ह्या सगळ्यापेक्षा संतांच्या वाङ्मयाने कुठला वाढतो तर आपण SPQ म्हणूया. SQ म्हटलं की तुम्हाला समाज आठवणार आहे, सोशल, सोसायटी. आणि म्हणून SP म्हणजे स्पिरिच्युअल अंक. स्पिरिच्युअल ज्याला आपण आत्मांक किंवा अध्यात्मांक म्हणू शकतो. अध्यात्मांक वाढला पाहिजे.
हे वाढलं ना की बाकीचे आपोआप वाढतात, किंवा फार वाढले नाही तरी छान माणूस जगतो आनंदात. अध्यात्म कोशांत म्हणजे अध्यात्म माझ्यात किती आहे, अध्यात्माची माझी पातळी प्रगती किती आहे, हे सगळं बघावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, बुद्धीचा पालक बुद्धी बदले. वाल्याचा वाल्मिकी आपण क्लासिकल एक्झाम्पल प्रत्येक वेळेला घेतो, म्हणजे बाकीचं काही सांगावं लागत नाही प्रत्येक वेळेला. ही बुद्धी पालटलेली आहे. जो दुष्ट आहे तो सुष्ट झालेला आहे, जो कंजूस आहे तो उदार झालेला आहे. असे कितीतरी आपण बघतो ना, बुद्धाच्या याच्यात अशोक सारखा राजा येतो की जो अत्यंत महत्वाकांक्षी आहे आणि सगळं सोडून देतो, अहिंसक बनतो ना. हे केवढी बुद्धीचा पालक आहे. आणि सगळेजण सांगतात हेट द सिन नॉट द सिनर. पाप केलंय त्या पापाचा द्वेष करा, पाप्याचा नको, कारण पाप्याला संधी द्या सुधारण्याची, हे संत सांगतात नेहमी. आणि म्हणूनच तसं आहे ना की बुद्धीचा पालक नासेल न असेल नासेल कुमती, कुमती होईल सद्गती येणे बनते. सद्गती एरवी आपण म्हणतो की आत्म्याला सद्गती मिळू दे, शांती मिळू दे, RIP रेस्ट इन पीस, हे आपलं नाही. आपण म्हणतो की सद्गती मिळू दे, आहे त्याच्यावरती जाऊ दे, आणि असं करत करत एक दिवस त्याला मुक्ती मिळू दे. याला आपण पूर्वजांचा उद्धार म्हणतो. आणि त्याच्यासाठी आपण आता काय करायचं, चांगलं वागायचं, चांगलं कार्य करायचं. आपण गेल्यानंतर काहीतरी म्हणजे हा त्या घराण्यातला, हा आपण घराण्यातल्या त्या लोकांचाही उद्धार केला. पुढे एक गमतीदार तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. होईल सद्गती येणे पंथे. हा जो पंथ आहे इथे जे मी सांगितलंय, आधीच्या 11 अभंगात तर हा विषय आणखीन स्पष्ट करून सांगितलाय. पण आज तुकाराम शेवटी फलश्रुती काय, आपण 11 अभंगांचा अभ्यास केला, आपल्याला काय मिळवायचंय, तर हे मिळवायचंय. स्वर्ग लोक येऊनी आले हे अभंग, धाडियेले सांग तुम्हाला नित्य नेमे यासी पढता प्रतापे. याच्या प्रतापे म्हणजे प्रभावाने. आपण हनुमंताच्या आरतीत म्हणतो ना, तुमचे नि प्रतापे न विय कृतांता. हनुमंताचा जर मला पाठिंबा असेल तर मी यमाला सुद्धा घाबरणार नाही. तसं जळतील पापे जन्मांतरीची, नित्य नेमे यासी पढता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीची, तया मागे पुढे रक्षी नारायण, मांडलेल्या निर्वाण म्हणजे शेवट जवळ आल्यानंतर उडी झाली. बुद्धीचा पालट नासेल कुमती, होईल सद्गती येणे बनते, सद्गती झाली या सहज साक्षात्कार. म्हणून म्हणतो सद्गती म्हणजे जीवनमुक्ती, मेल्यानंतरची सद्गती नाही. आपण म्हणतो मृतात्म्याला सद्गती मिळो, ही सद्गती नाहीये. मुक्ती मेल्यानंतर, त्याला देहमुक्ती म्हणतात, विदेह मुक्ती नाही, ही जिवंतपणीची मुक्ती आहे. आणि संतांनी सगळे मुक्त झाले, इतरांना जिवंतपणी मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. हे बघा ना, सद्गती झाली या सहज साक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष दिसतं ते, आणि प्रत्यक्ष दिसल्यानंतर होईल उद्धार पूर्वजांचा. आता तुम्हाला सांगितलं ही आता गमतीदार गोष्ट आहे. ही गोष्ट अशी आहे की एक व्यापारी अत्यंत दुष्ट आहे, कंजूस आहे, लोकांना नाडणार आहे, फसवणारा, सावकारासारखा. त्याला मग पश्चात्ताप होतो की आपण सगळेजण आपल्याला दुष्ट म्हणतात, राक्षस म्हणतात. मुलाचा हात हातात घेतला आणि त्याला सांगितलं असं काहीतरी कर की लोक मला चांगलं म्हणतील. आणि तो मेला. संपत्ती खूप होती. मुलांनी पहिल्यांदा हॉस्टेल काढलं विद्यार्थ्यांसाठी आणि वडिलांचं नाव दिलं. लोक काय म्हणायला लागले की मुलगा किती चांगला आहे बघा, नाहीतर वडील, म्हणजे वडिलांना आणखीन वाईट म्हणायला लागले. याने हॉस्पिटल काढलं, त्याला वडिलांचं नाव दिलं. लोक जास्तच म्हणायला लागले मुलगा कसा बघा, त्या वडील कसा. काही केलं तरी मुलाला चांगलं म्हणतात तर वडिलांना जास्त वाईट म्हणतात. त्यांनी विचार केला काय करायचं, आणि साथ आलेली होती प्लेगची. माणसं मरत होती आणि एक भयंकर प्रकार घडायला लागला त्या गावात की काका मेले, त्यांना पुरून आलो. सकाळी काकांचं प्रेत, दारू उगल्यानंतर काका प्रेत, असं व्हायला लागलं. सगळे घाबरायला लागले, काल पुरून आलो. त्या भागात पुरण्याचे होतं आणि आज परत काका दारात. कोणाचे मेले तर दार उघडत आणि एवढे घाबरून दारात जर प्रेत असलं तर हे कोण करतंय. हे तरुण गावातले म्हणले आम्ही हे करतो. स्मशानापासून जिथे पुरलेलं आहे ना तिथपासून आम्ही अशी एक साखळी तयार करतो, आणि त्या अंधारात त्यांना एक जण खणताना दिसतो आणि ते प्रेत खांद्यावर येतो आणि येताना बघितल्यानंतर प्रकाश घालून त्याला पकडतात. तर हा व्यापाऱ्याचा मुलगा. आणि लोक म्हणाले याच्यापेक्षा याचा बाप बरा होता.
कल्पना करा, हा काय राक्षसी प्रकार आहे. याच्यापेक्षा याचे वडील चांगले होते आणि त्याला धन्य बाबा आरामात आहात ना तिथे, तुम्हाला जे पाहिजे होतं ते मी केलं. अर्थात हा काही मार्ग नाही पूर्वजांचा उद्धार करण्याचा. आपण श्राद्ध करतो, निरनिराळ्या गया वगैरेला जाऊन आपण विधी करतो की मुक्त होऊ दे, मुक्त होऊ दे. हे आपली एक श्रद्धा आहे, मान्यता आहे. पण तुम्ही जितकं चांगलं काम कराल तितके तुमच्या आई वडिलांचा उद्धार होणार आहे. आणि उद्धार शब्द मराठीत 2 अर्थाने वापरतात. आणि त्यांनी माझ्या आई वडिलांचा उद्धार केला. उद्धार केला म्हणजे शिव्या दिल्या, शिव्या शाप दिले, असाही उद्धार आहे. आणि हा उद्धार आहे करा की चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं काम करा. असं काहीतरी मागे ठेवून जा की लोक म्हणतील की हा या घराण्यातला खरा पुरुष होता. जसा रामाला लोक म्हणतात ना की रघुवंशातला राम हा रघुकुल श्रेष्ठ राघव झाला. तसं करा. साधीतील येणे इह पर लोक. मग अशी तुम्हाला सांगितलं, या लोकात तुम्हाला शांती, वरच्या लोकात तुम्हाला शांती मिळेल. इह धिस वर्ल्ड आणि पर दुसरं. मग अशी तुम्हाला सांगितलं की गारफिल्ड म्हणतो की मला इथे गारफिल्ड बरोबर राहायचंय. मग आपण प्रत्येक जण आपलं नाव घेऊन म्हणू शकतो या जगात मला याच्याबरोबर राहायचंय, आणि दुसऱ्या जगात मग या दोघांशिवाय कोणाला घाबरत नाही. तसा साधीतील येणे इह पर लोक सत्य सत्य भाक. भाक म्हणजे शपथ. मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो. आणि सत्य सत्याशी द्विरुक्ती किंवा त्रिरुक्ती आपण म्हणतो ना, 2दा किंवा 3दा सांगितलं. त्याने इतका आत्मविश्वासपूर्ण आग्रहानं ठामपणे ठासून सांगायचं असतं. सत्य सत्य भाक माझी तुम्हा, मी शपथपूर्वक तुम्हाला सांगतो की तुम्हाला इथेही आनंद मिळेल आणि वरतीही आनंद मिळेल, मुक्ती मिळेल. तुम्ही करा. परोपकारासाठी सांगितले देवा. हे मी सांगितले ते परोपकारासाठी. कारण तुकाराम देहात उरलेच नाही. ते म्हणतात आपुले मरण पाहिले या डोळा. हे नाहीये, हे कविता नाही. कारण हल्लीचे कवी, तरुण कवी, विशेषतः नव कवी इतके चेहरा पाहून म्हणतात माझं प्रेत माझ्याच खांद्यावर घेऊन स्मशानात. अशी कविता. माझं प्रेत माझ्याच खांद्यावर घेऊन स्मशानाकडे निघाले उद्या जाळण्यासाठी. ही कविता आहे, ही कविता आहे. पण इथे आपुले मरण पाहिले म्या डोळा जाहला तो सोहळा अनुपम. म्हणजे माझे काम क्रोध वगैरे हा जो एक खोटा मी आहे ना तो मी जाळून टाकला. आता मी खरा मी उरलेलो आहे. तो तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता मी फक्त उपकारा पुरता उरलोय आणि हा मी तुमच्यावर केलेला शेवटचा उपकार आहे असं समजा ना तुम्ही. परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा. हे मी परोपकारासाठी सांगतोय. हा देवानी दिलेला प्रसाद आहे, तो तुम्ही ग्रहण करा. अगदी सोपं सांगितलंय. देवानी दिलेलं आहे, त्याच्यात माझं काही नाहीये. माझा आहे तो अनुभव आहे की तुम्ही हे करून बघा, मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. येणे भव व्यथा जाईल तुमची. हे जे 12 अभंग तुम्ही वाचले, 12वा अभंग फलश्रुतीचा एका अर्थाने तुमची भव व्यथा जाईल. भव म्हणजे संसार आणि व्यथा म्हणजे आपण म्हणतो ना कृष्णाय वासुदेवाय हरेय परमात्माने प्रणत नमस्कार करतो क्लेशनाशाय. हे जे क्लेश आहे, हे कष्ट आहे, ही जी व्यथा आहे ती दूर होईल तुमची. व्यथा नष्ट होईल असं कधीच सांगितलं. कधा बाधिजेना पदा नित्यनेमे. कदा बाधिजेना आपदा नित्यनेम. नित्यनेम करा. नित्यनेम म्हणजे सगळ्यात तुम्हाला म्हणतो फार सुंदर शब्द आहे. रक्षण, निर्वाण, कल्याण, क्षण, नारायण, पारायण. सगळे नकारांत शब्द आहेत की नाही. मी परत तुम्हाला म्हणतो हे इथेच आलेले आहेत ना. रक्षण नारायण करे. काय करा तुम्ही? क्षण प्रत्येक आहे ना. क्षण क्षण काय करा तुम्ही? नामसाधन घ्या आणि नारायण तुमचं रक्षण करेल. पारायण करा. प्रत्येक क्षणावर नाम हे सगळ्यात सुंदर पारायण आहे. ते ग्रंथाचंच कशाला पाहिजे. हरिपाठ म्हणतात म्हणजे हरीला पाठ नाही करायचं किंवा हरीची स्तोत्र नाही पाठ करायचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हाच हरिपाठ आहे. राम 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 हा रामपाठ आहे जो वाल्याने केला. आणि रामपाठ आपले सद्गुरू आपल्याला सांगतात रामपाठ करी. त्याला भय नाही. भय कसलं तुम्हाला? प्रासादिक मेवा ग्रहण करा. आणि हा मेवा आहे ना हे तुम्हाला आवडेल. चरपट पंजरिका नावाचं एक स्तोत्र आहे. त्याच्या पंजरिका म्हणजे काय म्हणतात? चटपटीत. आपण एरवी पंच खजूर म्हणून देतो म्हणजे 5 ख. मग त्याच्यात खारीक असते, त्याच्यात खडीसाखर असते, त्याच्यात खसखस असते,
त्याच्यात हे असतो सगळ्यात किसमिस असते, हे सगळे 5 असे नुसतं तसं दिलं तरी हे गोड लागतं ना, पण ते जर भाजून चटपटीत त्याला चरपट पंजरिका म्हणले आहे. म्हणजे हे जे स्तोत्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे आहे ना, हे सगळं आपण त्याला भज गोविंदम म्हणतो, पण हे मी जेव्हा चटपटीत जरा करून दिलेलं आहे. पंचखाद्य म्हणून आपण एरवी करतो, मग ते किती खायला नुसतं मुलं तेच खातात, ते मोदक मग मला पंचखाद्य आपलं काय आहे ना ते देतो, आपल्याला बरं वाटतं ते खायला. तसं मी तेच तुम्हाला सांगतोय की पंचखाद्य इथे त्यांनी सांगितलं मेवा, हल्ली सुकामेवा म्हणतात, हा सुकामेवा म्हणा तुम्ही, प्रासादिक मेवा, प्रासादिक सहज आहे, सोपा आहे, खायला गोड आहे, आणि मुख्य म्हणजे सात्विक आणि पौष्टिक आहे. आणि पोषण कशाचं करणार आहे? मन बुद्धी चित्त आत्मा याचं पोषण करणार आहे, आतलं पोषण करणार आहे हा मेवा. येणे भवगता जाईल तुमची सख्या विठ्ठलाचे आण. भाक म्हणजे शपथ, आण म्हणजे सुद्धा शपथ. तिथे मी शपथ घेऊन सांगतो, इकडे विठ्ठलाची शपथ आहे. मी जर चुकलो सांगता तर सख्या विठ्ठलाची आण मज सखा विठ्ठल आहे. म्हणजे हे फक्त तुकारामानेच म्हणायला पाहिजे ना, सख्य भक्ती म्हणजे तो माझा सखा आहे. आपण सख्खा म्हणतो ना, सख्खा भाऊ आहे, सख्खी बहीण आहे, तसा सख्खा आहे माझा तो सखा, सख्य. आणि म्हणून टाळ आणि कंठा धाडीली निशाणी घ्यारे ओळखोनी सज्जन हो. जरा ओळखून घ्या, हे टाळ माझे, ही गोधडी मी तुम्हाला पाठवली, कंठा माझी आहे, ही स्मरणी माझी आहे, म्हणून हे अभंग मी पाठवलेले. टाळ आणि कंठा धाडीली निशाणी घ्यारे ओळखोनी सज्जन हो. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका. आमचा राम राम घ्यावा. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहासहित तुका वैकुंठासी. याच्यावर खूप विचार करणार होता पण. देहासहित म्हणजे देह असून सुद्धा देह नसलेला, देह असताना देह असूनही, देहात असूनही विदेही असलेला हा देहूचा तुकाराम. बघा, देह असला म्हणून बेगडलं काय? माझी देहभावनाच गेली, आणि देहभावना गेली ना की पूर्णपणे गुरुची आज्ञा तुम्ही पाळू शकता. आपण मागे एक सुंदर उदाहरण बघितलं रामानुजाचार्यांचं. तेव्हा ते आचार्य नव्हते, रामानुज होते, आणि त्यांचे गुरु होते. गुरु म्हणाले, आज मी तुमची विशेष परीक्षा बघणार आहे, कदाचित शेवटची. कोण तुमचा तयार झालाय माझा शिष्य ते बघणार आहे. उभं केलं, जीभ बाहेर काढायला सांगितली, प्रत्येकाच्यावर चिमूट चिमूट साखर ठेवली, नंतर काहीतरी बोलत बसले, आणि नंतर म्हणले आता मी साखर फुंकून टाकणार. फू फू करायला लागले. साखर होती कुठे? लाळे, साखर विरघळून गेली होती, फक्त रामानुजाचार्यांची साखर होती. फू केल्यानंतर सगळी साखर उडून गेली. गुरुनाही आश्चर्य वाटलं, शिष्याना तर महल आश्चर्य वाटलं. शिष्याने विचारले, तुला कसं जमलं? गुरुचं आज्ञापालन. गुरुनी काय सांगितलं? जीभ बाहेर काढली, त्याच्यावर त्यांनी साखर ठेवली. पुढे साखरेचं काय करायचं हे त्यांनी कुठे सांगितलं? साखर तशीच राहिली. गुरुची आज्ञा होती का? नाही. साखर त्यांनी ठेवली. आपण एखाद्या बशीत साखर ठेवली, जशी राहते ना, जीभ बाहेर काढा, त्यांनी साखर ठेवली. हे महत्वाचं आहे. हे अवघड आहे तुम्ही म्हणाल, कारण लाळ येणं हे काय आपल्या हातात आहे का? नाहीये, ते आतून येते. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहासहित तुका वैकुंठासी. देहासहित म्हणजे देहात असताना सुद्धा तो वैकुंठातच होता. जे म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, कितीदा तरी म्हणा आम्ही वैकुंठवासीच आहोत. बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताया. हजारो वर्षापूर्वी ऋषींनी सांगितलं, ते आता ते कोणाला जमतंय? पुराणातली वांगी, ते पुराणातली वांगी म्हणजे पुराणातली वानगी. वानगी म्हणजे उदाहरण. वानगी दाखल मी तुम्हाला ही वानगी, आपण वांगी म्हणतो, त्याचं भरीत करून ठेवतो आणि त्याप्रमाणे वागत नाही, हे नाही. पुराणातली वानगी हे देतात कशासाठी? आम्ही तसं जगू शकतो. राजा हरिश्चंद्र मी त्याच्यासारखा जगू शकतो. तुकारामांनी सत्यवचनाचे जे प्रयोग केले त्यांना त्या एका बाजूने मंबाजी बुवा त्यांना खूप भोगावं लागलं, त्रास दिला. आणि रामेश्वर भट्ट, हे रामेश्वर भट्ट होते, त्यांच्याकडे हा एक शेवटचा प्रसंग फार महत्वाचा आहे. आपण एकदा उल्लेख केला होता तुकारामाच्या आरतीच्या वेळेला. तुकारामाच्या आरतीत कुणी रच केलेली आरती? रामेश्वर भट्टाने. रामेश्वर भट्टांना बोलवलं होतं कोणी? विद्वानांनी. कुठल्या? देहूच्या. की हा वाणी आहे आणि सांगतो वेदांत, त्याला अधिकारच नाहीये. जाती शूद्र कुणबी वाणी केलो
देवा बरे झाले, नाहीतर दंभे असं तो मेलो. ब्राह्मण जर झालो असतो, मी श्रेष्ठ आहे या दंभानच मेलो असतो. बरे झाले देवा, याती कुळ वंश माझा हीन करून टाकला, मला त्यातला अभिमानच राहिला नाही, अहंकारच निर्माण झाला नाही. हे जसं आहे तसं ह्याला लिहायचा अधिकार नाही. आणि ते पुढे काय म्हणत होते माहिती आहे की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आम्हालाच माहित आहे, संतांना येरानी व्हावा, जे विद्वान आहेत फक्त पंत आहे त्यांनी येरानी व्हावा भार माथा. संतांच्या बाबतीत ते काय सांगतात, फोडिले भांडार संतांचा हा माल. मी भांडार फोडले, मी तुम्हाला हे सगळे अभंग वगैरे सांगितले, संतांचा माल आहे. संतांची उच्छिष्ट म्हणतो ना, संतांचं उष्ट मी तुम्हाला सांगतोय, नवीन काही सांगत नाहीये. म्हणून फोडिले भांडार संतांचा हा माल, मी तो हमाल भारवाही. हमाल म्हणलेला आहे ना, हे डोक्यावरून तो भारा असतो ना किंवा हारा म्हणतात, त्या हाऱ्यातून मी सगळं घेऊन जातोय. विचार करा. पण एरवी विद्वान म्हणत असाल तर वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येरानी व्हावा भार माता. आपण बघितले द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी हे 2 वेदांवर प्रभुत्व, 3 वेद मुखोद्गत, 4 वेद असे तसे कसे म्हणून घ्या, चतुर्वेदी फक्त नावाचे आम्हाला माहित आहे. आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध एक प्रकारचा कट केला आणि रामेश्वर भट्टांना बोलवलं की तुम्ही निर्णय करा. तर ते म्हणाले वह्या त्याच्या घ्या, ज्याच्यात त्याचे अभंग लिहिलेले. त्यांनी कुठे लिहिलं, लोकांनी लिहिलेले होते. त्या वह्या बांधा, त्याला दगड बांधा आणि इंद्रायणीत बुडवा. जर याचे अभंग इतरांना तारणारे असतील तर ते स्वतः तरले पाहिजेत की नाही. पुढे उल्लेख आलेला आहे, इतरांना तारायला नको का, म्हणून स्वतः तरुण इतरांना तारून नेतो तो तरुण. हा तरुण शब्दाचा अर्थ आहे स्वतः पोहता येत नाही, स्वतः बोलतोय, तो इतरांना धरलं तर त्यालाही बुडवेल. म्हणून स्वतः तरुण इतरांना तारून नेतो तो तरुण. ह्या अभंगामुळे इतर तरुण जाणार असतील, इतरांना तारणारे अभंग असतील तर ते तरले पाहिजेत, बुडवा काला. हे म्हणाले आता माझे अभंगच गेलेले, म्हणजे माझी वाणीच बंद झालेली, मी जगलो काय मेलो काय. प्रायोपवेशन करीत बसले आणि 13व्या दिवशी काहीतरी वरती आल्या वह्या. आपण म्हणतो ना वह्या झाल्या लाया, लाया जशा तरंगतात तशा वह्या तरंगायला लागल्या. आणि वह्या तरंगणारच होत्या, वह्या बुडणार कुठे होत्या, कारण त्या काळात प्रिंटिंग नव्हतं, बरोबर. लोक कॉपी करून घेत होते. मग तुम्ही किती वह्या जमणार, किती जणांच्याकडे होते ना अभंग ते जसेच्या तसे. हा अर्थ आहे त्याचा. रामेश्वर भट्ट शरण गेले, ते म्हणाले तुझी निष्ठा की मी जर सांगितलेलं इतरांना टाळणार असेल तर हे करलं पाहिजे. वह्या आल्यावरती, वह्यावरती आल्या, मी तुम्हाला शरण आहे. आणि म्हणून त्या रामेश्वर भट्टांनी आरती लिहिली. आणि त्या आरतीत शेवटचं आहे ना, ते खरंच तुम्हाला सांगतो की तुकारामाचं कळस आहे. काय योग्यता होती तुकारामाची. फक्त मी एका मिनिटात 13वा अभंग वाचणारे जो आपण उद्या घेणार आहोत. तुम्ही मला 12 अभंग आहेत, हा 13वा आला का, 13, 14, 15, 16, पण 13वा अभंग आहे. याच्यात एक गंमत आलेली आहे, ती गंमत बघा. त्याला साखळीचे अभंग म्हणतात, शृंखला अभंग. पहिल्या याची शेवटचा शब्द, दुसऱ्याचा पहिला शब्द. सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेमः, अनुभव पहा पदोपदी, पदोपदी पहा श्रीमुख चांगले, प्रत्यक्ष पाऊले विठोबाची भेटी घडेल वाचिता, तुम्हाला आता सांगितले खरे विश्वाची याहिता. अभंग वाचिता जे का नर, ते नर पठणी जीवनमुक्त झाले, पुन्हा नाही आले संसाराशी, संसार उडाला संदेह पेटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे. किती वाचायला मजा येते. हे सगळे अभंग आहेत ना असे साखळीचे, 2 ओळीचा एक शेवटचा शब्द पुढच्या ओळीत असं ओवलेले अभंग आहेत, साखळीचे अभंग आहेत. म्हणून लक्षात ठेवायला चांगले आहे, म्हणायला चांगले आहे. आणि म्हणून 12 अभंग तर आहेत. आता शेवटचा आजचा विचार आहे जो कायम लक्षात ठेवायचा. फक्त 9 दिवस नाही, 9 दिवसांनी चातुर्मास्य संपणार आहे, पण आपली उपासना चालू राहणार आहे. नाहीतर काय उपयोग. आता पुढच्या चातुर्मासापर्यंत काही नाही म्हणजे आपण भेटण्याबद्दल मी बोलत नाही आहे, मी बोलते आपल्या उपासनेबद्दल. तर त्यांनी सांगितलं तुकिता तुक यासी ब्रह्म तुकासी आले. आपण सुवर्ण तुला बघितलेलं आहे, कृष्णाचं पारडं वर येईना
मग रुक्मिणी एक पिकलेलं पान देते तुळशीचं सोनं समजून. आणि रुक्मिणी म्हणजे सोन्याची मूर्ती, म्हणजे गुणांनी सोन्याची मूर्ती आहे. ते टाकल्याबरोबर ते पारडं खाली जातं, कृष्णाचं पारडं वरती येतं. तसं तुकारामाची तुला चालू आहे. एका पारड्यात तुकारामाला बसवले, सगळं जग घातलं, सगळं विश्व घातलं, तरी तुकारामाचं पारडं खाली आहे. शेवटी ब्रह्म घातलं. तुकिता तुकयासी ब्रह्म तुकासी आले. तेव्हा तुकाराम म्हणते पारडं चाकलं. म्हणजे साक्षात ब्रह्म, साक्षात परब्रह्म असे तुकाराम महाराज होते. त्यांच्याच कृपेनं आणि त्यांच्या प्रेरणेने उरलेले अभंग आपण पाहणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताळ बसायचे, डोळे मिटून घ्यायचे, श्वास संथ सावकाश, लक्ष श्वासाकडे. काही वेळ आपण मंत्र म्हणणार आहोत. माझ्या नंतर म्हणायचंय ओम राम कृष्ण हरी, 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 ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. शांत. शक्ती मंत्र. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांती पाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3 दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून ते चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे तुकाराम, विठ्ठल रखुमाई आणि सद्गुरु तुकाराम जे ग्रंथ रूपात आहेत, शांतपणे त्यांचं दर्शन घेऊया. शांत.